नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे अपघातामुळे होणारे विविध प्रकारचे आजार आणि त्याच्यावरती असणारे विश्वामृत उपचार. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराजांचं व्यक्तिमत्व आता महाराष्ट्राला सुपरिचित असं आहे. खास करून वैद्यराजांच्या मार्गदर्शनाखाली विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये मधुमेह, बीपी, हृदयरोगासारखा आजार आहे, त्वचा रोगांसारखे दीर्घकालीन आजार आहेत, श्वसन विकार, दम्यासारखे आजार आहेत, विविध प्रकारचे पोट विकार आहेत, ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्तासारखा आजार आहे किंवा बद्धकोष्ठता आहे, आतड्याचे आजार आहेत, मूळव्याध भगंदर म्हणजे स्पाइल्स फिशर्स फिशुलासारखे आजार आहेत. या विविध आजारांसाठी आज उपचार उपलब्ध आहेत. त्याच्या व्यतिरिक्त वृद्धापकाळात जाणवणारे खास करून सांधेदुखी किंवा गुडघेदुखी सारखा आजार आहे, मानपाट कंबरदुखी सारखा आजार आहे, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क सायटिका होऊ शकतो. विविध प्रकारचे इतरही आजार, ज्याच्यामध्ये कॅन्सर हा एक भयावह आजार आहे, पण आज कॅन्सरवरती खास विशेष संशोधन विश्वामृत चिकित्सालयामध्ये होत आहे. त्यामुळे आपण कॅन्सरमुक्त जीवन जरूर जगू शकता. पण त्यासाठी विश्वामृत उपचारांची कास धरा आणि त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. आणि खास करून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ कार्य करत असताना 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे, खास करून आयुर्वेदाचं. आणि हे प्रशिक्षण सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे आजचा जो कार्यक्रम बघत असणारे सर्व लोक आहेत ते जरूर आपण हे पुढचे नंबर टिपून घ्या. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन पुढे जे संपर्कासाठी नंबर आहेत, दूरध्वनी क्रमांक त्याच्यावरती जरूर मिळेल. आजचा जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे अपघातामुळे होणारे आजार. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये रोड ऍक्सिडेंट्स म्हणजेच रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्या अनुषंगाने भाजणं म्हणजे बर्न्सचंही प्रमाण आपल्याला पुष्कळ दिसतं. ह्या व्यतिरिक्त पाण्यामध्ये बुडाल्यामुळे होणारे विविध प्रकारचे आजार किंवा एखादी इमारत कोसळल्यानंतर गुदमरून होणारे वायू प्रदूषणामुळे होणारे विविध प्रकारचे आजार. ह्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की आज वृद्धापकाळामध्ये काळामध्ये जर का ऑस्टिओपोरोसिस असेल तर पडल्यामुळे फ्रॅक्चर नेक फिमर पासून विविध प्रकारचे इतरही आजार निर्माण होऊ शकतात. खास करून न जुळणारी फ्रॅक्चर्स आहेत किंवा न जुळणारे हाडांचे विकार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त बर्न झाल्यामुळे त्वचा विकार किंवा होणारी ज्या ठिकाणी स्ट्रिक्चर्स सारखे आजार आहेत, त्या विविध आजारांसाठी आज विश्वामृत उपचारांमध्ये खास करून ठोस प्रकारची चिकित्सा उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात जरूर टिपून घ्या. आपण पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना वैद्यराजांचं स्वागत करूया. सर, स्वागत आपलं. आज हा खरोखर एक वेगळा विषय पण अतिशय महत्वाचा आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये आपण अपघातांचं प्रमाण खूप वाढलेलं बघतोय. सध्या पावसाळा सुरू आहे आणि खूप रोड ऍक्सिडेंट्स आपल्याला दिसतात आणि त्या अनुषंगाने हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, विविध प्रकारची फ्रॅक्चर्स हे दिसतातच. खास करून आयुर्वेदात काय याची संकल्पना केलेली आहे, काय सांगता येईल मला? कसं आहे, पूर्वीचा काळ जर लक्षात घेतला तर आतापेक्षा जास्तीच्या इमर्जन्सीज त्यावेळेला यायच्या आणि त्यावेळेला वैद्य लोकच असायचे की जे त्याची ट्रीटमेंट करायचे. कारण युद्ध होणं, तलवारी, भाले, बर्ची, चाकू याचा वापर हा पूर्वीच्या काळी जास्ती व्हायचा. त्यामुळं भोसकलेल्या जखमा, हाडं मोडणं, तुटणं, काही अवयव तुटणं ह्या पद्धतीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या त्यावेळेला खूप होत्या. आणि आपल्या सुश्रुत आचार्यांनी सुश्रुत संहितेमध्ये काही ऑपरेशन्स किंवा प्लास्टिक सर्जरी ही आयुर्वेदातून सुरुवात झालेली आहे. त्याची वर्णनं सुद्धा आहेत आणि सगळ्या जगाने आता ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. तर त्या अनुरोधाने मुद्दामून हा विषय निवडलेला आहे. असं होतं की आयुर्वेदिक औषधं जे फक्त पोटाची, मूळव्याधीची किंवा काविळीची औषधं असं लोकांच्या मनामध्ये असतं. तर लोक अशी परिस्थिती नाही आहे की आधुनिक शास्त्राच्या बरोबरीनं आयुर्वेदातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या इमर्जन्सीला उपयोगी पडू शकतात. याचं कारण असं आहे की प्रायः करोती अहोरात्रात कर्मादन्यपी भेषजम असं एक सूत्र आहे. म्हणजे औषधाने एका अहोरात्रीत काम करायला पाहिजे, रसायन वाजीकरण औषध सोडून इतर औषधांनी सुद्धा. असं जर असेल तर लचकणं, मुरगळणं याच्या व्यतिरिक्त अवयव तुटणं किंवा लोंबकळणं किंवा हाडं मोडणं याच्यासाठी सुद्धा आयुर्वेद तेवढाच प्रयत्न करू शकतो एवढा आधुनिक शास्त्र प्रयत्न करू शकतं. तर त्यामुळे कधीही असे ऍक्सिडेंट झाले आणि काही झालं तर तुम्ही जवळच्या वैद्याला भेटत चला. म्हणजे हाडांची जी जुळण्याची प्रक्रिया आहे ती, समजा पायाचं हाड मोडलेलं आहे तर साधारण 8 ते 9 आठवडे त्याला भरून यायला लागत असतात. हाताची हाडं जर मोडलेली असतील तर 6 ते 7 आठवडे त्याला लागत असतात. तर हा काळ खूप लवकर आपल्याला कमी काळामध्ये ते आपल्याला काम करून घेता येऊ शकत असतं. तर ही गोष्ट एक महत्त्वाची आहे. आणि त्याच्याबरोबर पाठीच्या मणक्याला जर धक्का लागला तर हातापायावरती वारं जातं आणि तो माणूस जो आहे तो बेड रिडन होऊन जातो. म्हातारी व्यक्ती असेल तर त्याला बेडसोर वगैरे होतात आणि त्या गोष्टीमुळे ती माणसं जी आहे ती दगावतात. तर ह्या वेळेला आयुर्वेदातली जी स्टेमसेल थेरपी जी आहे की जी ह्या आजाराच्या हिशोबाने खूप उपयोगी पडते. त्यामध्ये वनस्पतीचे रस, वनस्पतीचे अर्क, वनस्पतीचे कल्क किंवा ठेचे
आणि बाहेरून लावायचे काही लेप आणि पोटात घ्यायची औषधं, असं जर केलं तर मिरॅक्युलस परिणाम त्याचे येत असतात. लोकांना त्याची कल्पना नसते. आणि हा विषय तेवढ्यासाठी आपण निवडलेला आहे की आयुर्वेदातली जी गुप्त दालनं आहे तीच उद्धृत आपल्याला करायची आहेत, म्हणून हा विषय आपण निवडलेला आहे. येस सर, ह्या अनुषंगाने ह्याच्यात काही विशेष प्रकार केलेले आहेत की हो. आणि एकंदरीतच आज बऱ्याच या ठिकाणी वनस्पती आणलेल्या आहेत. आता लोकांना उत्सुकता हा, आहे. तर आता कसं होतं, पाठीच्या मणक्याशी संबंधित काही विकृती झाली किंवा ऍक्सिडेंट झाला आणि जर आतल्या कॉर्डला धक्का लागला तर त्या माणसाचे पाय जे आहेत ते खाली जे आहे ते वारं गेल्यासारखं होतं. मानेच्या मणक्यात जर ही घटना झाली तर हातावरती वारं जातं आणि पायावरती वारं जातं. आणि वय वर्ष 25-30 असताना ही जर घटना झाली तर संपूर्ण उभं आयुष्य जे आहे ते अपंगत्वासारखं होतं आणि घरचे लोक सुद्धा त्याच्यामुळे आजारी पडायला लागतात मानसिक दृष्टिकोनातून. तर अशा वेळेला मी काही वनस्पती आणलेल्या त्या मुद्दामून दाखवतो की समोर हळद नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती आहे. तर ह्या हळदीचं मूळ तुम्हाला इथं दिसेल. तर ह्या मुळाच्या बरोबरीने ही आणखीन एक वनस्पती इथं आणलेली आहे. तर ह्या दोन वनस्पती आहेत. त्याच्यात हा बांबूचा शूट किंवा कोंब आहे आपल्या डाव्या हातामध्ये आणि उजव्या हातामध्ये ही वनस्पती जी दिसते ती म्हणजे हळद आहे. ह्याच्यावरील वछा किंवा वेखंड नावाची वनस्पती आहे. या तिन्ही वनस्पतींचा लेप जो आहे तो डोक्यावरती आणि जिथं फ्रॅक्चर झालेला आहे किंवा आतमध्ये धक्का लागलेला आहे मज्जातंतूंना किंवा मज्जारज्जूला त्या ठिकाणी ह्याचा लेप करणं हे खूप गरजेचं असतं. तर हा लेप केल्यानंतर मज्जातंतूंचे किंवा न्यूरॉन्स जे आहे ते पुन्हा तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती स्टेम सेल थेरपीनुसार उत्पन्न व्हायला सुरुवात होते. ह्याच्यावरून पोटामध्ये काही औषधं जर दिली गेली संध्याकाळच्या वेळेला आणि जेवणाच्या आधी तर ही प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने सुधारायला लागते आणि रुग्ण जितक्या लवकर वैद्याकडे येईल तेवढ्या या लोकांच्या हातापायांच्या हालचाली सुधारायला लागतात. आणि मज्जातंतूंची वाढ सुद्धा आयुर्वेदिक औषधाने शक्य आहे हे समजतं. मोडलेलं हाड जे आहे ते दुरुस्त होण्यासाठी इथं काही वनस्पती आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ही वनस्पती भीमाशंकरच्या जंगलातून आपण आणलेली तुम्हाला दाखवतो. तर हा अमरकंद नावाचा कंद आहे. ह्याचा आकार जो आहे तो पाठीच्या मणक्याच्या सारखाच बराचसा दिसतो. तर ही वनस्पती जी आहे त्याचा क्षीरपाक म्हणजे दुधामध्ये शिजून ही जर वनस्पती वापरली गेली तर हाडांशी संबंधित जी फ्रॅक्चर्स आहेत ती, कॉर्डला लागलेला धक्का, कॉर्ड कॉम्प्रेशन जे आहे ते आणि डिस्प्रोलॅप्स यासाठी याचं दूध जे आहे ते खूप उपयोगी पडतं. आणि मग त्यांच्या वेदनांच्यामध्ये फरक पडतो. अवयव लुळा पडलेला असेल तर त्याच्यामध्ये फरक पडतो. अवयवांचा जर शोष झालेला असेल, ॲट्रॉपी झालेला असेल तर ते सुद्धा दुरुस्त व्हायला सुरुवात होते आणि नवीन पेशींची उत्पत्ती ह्याच्या साहाय्याने करता येते. तर ह्या 3 वनस्पती खूप गुणी आहेत आणि त्या जवळच्या वैद्यांच्याकडनं त्याचा तुम्ही वापर करून घ्या. आणि जे बेड रिडन रुग्ण आहेत त्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट करायची. 3 ते 5 वर्षाच्या पुढचा कालावधी जरी झालेला असला त्या रुग्णांना तरी सुद्धा यांनी उत्तम उपशम किंवा यश येतं अशा या वनस्पती आहेत. येस सर, भाजलेल्या रुग्णांसाठी खास करून काही आहे का आपल्याकडे? बरोबर आहे. तर भाजलेल्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट काय आहे तर राळ नावाचा जो पदार्थ आहे ज्याला शोरिया रुबास्टा असं लॅटिन नेम आहे, तर ह्या राळेचं मलम जे आहे ते मोराच्या पेशांना लावण्याची प्रक्रिया आहे. तर ती मुद्दामून तुम्हाला सांगतो की राळ आणि खोबरेल तेल एकत्र कडवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थंड पाणी जे आहे स्टराईल वॉटर जे आहे ते घालायचं आणि ते खाण्याला सुरुवात करायची. इथं आसेप्टिक प्रिकॉशन्स पाळणं हे खूप गरजेचं आहे. जसं आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ते खायला लागू तसं त्याचं इमल्शन तयार व्हायला लागतं. वॉटर टू ऑइल हे वीक इमल्शन आहे पण ते तयार होतं आणि ते तयार झाल्यानंतर ते जर मोराच्या पिसानी स्टराईल केलेल्या अशा जर जखमांना लावलं घेतलं तर तिथले स्ट्रिक्चर जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. तिथं पांढरा डाग पडत नाही आणि ती जखम झपाट्याने भरून येते. अशी दुसरी वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली म्हणजे कोरफड आहे. कोरफडीचा गर जो आहे तो सुद्धा आटोक्लावरून जर लावला गेला तर ह्या भाजलेल्या जखमा खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. 35 ते 40% पुढचं जर भाजणं असेल ना तर लगेच ऍडमिट करून लोक औषध देतात पण त्यावेळेला आयुर्वेदाला विसरतात. नो डाऊट की तुम्ही त्यावेळेला फ्लुइड करेक्शनसाठी तिथं सलाईन्स लावा, त्वचेतून ते पाणी पुन्हा बाहेर पडत असतं, इन्फेक्शनला माणूस प्रोन असतो त्यामुळे त्यावेळेला अँटीबायोटिक वगैरे द्या. परंतु त्याच्याबरोबर स्टराईल केलेलं हे मलम जर वापरलं तर त्याचा चमत्कार घडतो आणि त्वचा जी आहे ती पुन्हा आपण रिफॉर्म करू शकतो आणि रुग्ण त्यातनं वाचू शकतो. एस्पेशली जिनॅटल ऑर्गन्सला जर बन असेल तर ते खूप डेंजरस असतं आणि माणूस शॉकमध्ये उठतो. अशा वेळेला तरी ॲटलिस्ट ह्या गोष्टींचा वापर तुम्ही जरूर आणि जरूर करून घ्या. फक्त आधुनिक शास्त्राचेच उपचार त्यावेळेला करायचे असं नाही, तिथल्या डॉक्टरांची तुम्ही परवानगी घ्या आणि जवळच्या वैद्याला भेटून आत्ता सांगितलेल्या औषधाचा सुद्धा वापर करा. सर, ह्या अनुषंगाने खूप गृहिणी आमचा कार्यक्रम बघत असतात आणि किचनमध्ये अपघात हे घडतच असतात. छोटे छोटे भाजण्यासारखे त्याच्यावरती आपण सांगितलं ते विविध प्रकारचे सोपे उपाय आहेत. पण पडणं असतं, कधी कधी छोटा मुका मार लागलेला असतो आणि ते दुखणं मग कधी काळ थांबून कधी कधी त्यातून गुडघेदुखी, म्हणजे गुडघ्याला कधी मार लागला असेल, लचकला असेल तर गुडघेदुखी, कंबरदुखी, मानपाट कंबरदुखी हे निर्माण होतं. आणि गृहिणींच्या ह्या साधारणपणे ह्या रिलेटेड फार समस्या असतात. त्यांना काही थोडंसं मार्गदर्शन आपल्याला करता येईल? कापणं किंवा भाजणं हे
स्वयंपाकघरात नेहमी घडतं. तर या भाजण्यासाठी आणि कापण्यासाठी आणखीन एक वनस्पती उत्तम पद्धतीने काम करणारी आहे. याला कोल्हापूरच्या साईडला टिकेचा पाला असं म्हणतात आणि देशावरती याला दगडी पाला असं सुद्धा म्हणतात. काही जण यालाच मुरवेण्णा असं म्हणतात. तर ही वनस्पती अतिशय उत्कृष्ट आहे आणि घराच्या जवळ कुठेही उगवते. ही कुंडीमध्ये लावून ठेवावी. ह्याची खासियत अशी आहे की या वनस्पतीचा रस काढून जर तो जखमेला लावला गेला तर किती खोल जखम असेल तर त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने ती भरून येणं आणि ग्रॅन्युलेशन टिश्यू तयार होणं हे याने घडू शकतं. त्यावेळेला ती रस जो काढलेला आहे तो जर गरम करून घेतला गेला आणि जर लावला गेला तर त्याचा परिणाम जास्ती चांगला येतो. हे स्टराईल करूनच या सगळ्या गोष्टी वापरायच्या आहेत. तुम्ही असं एक लक्षात घ्या की भाजणं कापणं याच्यातून बऱ्याच वेळेला धनुर्वाताचे जंतू जे असतात ते जाऊ शकतात आणि धनुर्वात होऊ शकतो. तर हळद आणि हे औषध आणि ह्याच्यावर खोबऱ्याचं तेल किंवा तिळाचं तेल एकत्र कढवून जर ते लावलं गेलं तर धनुर्वाताची सगळी लक्षणं ही वाताची असतात. तेलामुळं वात शमत असतो. हळदीमुळं जंतू जे असतात ते मरत असतात आणि त्यामुळे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी सारख्या ज्या गोष्टी आहेत ना ज्याला आपण पॅथोजन्स म्हणतो याच्यावरती सुद्धा याचा चांगला परिणाम येतो आणि त्या जखमा भरून येतात. तर कापलेलं असेल, भाजलेलं असेल, लचकलेलं असेल किंवा मुरगळलेलं असेल तर लगेच हळद, दगडी पाला आणि तिळाच्या तेलाचा आत्ता सांगितलेल्या पद्धतीने वापर करायला पाहिजे. येस, आपण जाणून घेतलं. गृहिणींच्या विषयी आपण जाणून घेतलं. ह्याच अनुषंगाने खेळाडूंमध्ये सुद्धा अपघात होतात ज्याला स्पोर्ट्स इंजुरी त्यामुळे होऊ शकते. ह्याच्या व्यतिरिक्त खास करून मेंदूला मार लागल्यामुळे होणारा कोमा आणि त्याच्यामुळे होणारी कॉम्प्लिकेशन ह्या सर्वांवरती आता विश्वामृत उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. पण त्यासाठी पुढचे संपर्कासाठी नंबर आहात बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपण याविषयी अधिक चर्चा करणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमनगने आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत अपघातामुळे होणाऱ्या आजारांवरती. आणि खास करून आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं कशा रीतीने विविध प्रकारचे आजार अपघातामुळे होऊ शकतात ज्याच्यामध्ये हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरीज म्हणजेच मेंदूच्या दुखापती आहेत किंवा कोमा आहे किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या मज्जारज्जूवरती आघात झाल्यामुळे येणारा लुळेपणा आहे किंवा पॅरालिसिस आहे. ह्या अनुषंगाने अर्थातच विविध प्रकारचे इतरही अपघात आहेत ज्याच्यामध्ये भाजणं किंवा जळणं होऊ शकतं. त्या अनुषंगाने येणारे विविध प्रकारचे आजार किंवा गुदमरून होणारे विविध प्रकारचे आजार, विविध प्रकारचे आपण अपघात बघत असतो. खास करून घरामध्ये घडणारेही अपघात आहेत, गृहिणींच्या समस्या आहेत, ह्याच्यावरती आपण मार्गदर्शन घेतलं. ह्याच्या व्यतिरिक्त आता कार्यक्रमात आपण पुढे जाणून घेणार आहोत स्पोर्ट्स इंजुरी विषयी आणि खास करून मेंदूला होणाऱ्या अपघातामुळे होणाऱ्या कोमाविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी. पण तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण जे पुढे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. हे विश्वामृत चिकित्सालयाचे खास करून नंबर आहेत. विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. आणि हे पुढचे जे हेल्पलाईन नंबर आहेत हे सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी आहेत. आजचा कार्यक्रमाचा विषय आपला अपघातामुळे होणारा आजार आहे, पण इतरही सर्व प्रकारचे दीर्घकालीन आजार ज्याच्यामध्ये कॅन्सर सारखा आजार असो किंवा डायबिटीज, बीपी, हार्ट सारखे आजार असो, सर्व प्रकारच्या आजारांसाठी आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती फोन जरूर करा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे येत असताना सर, मगाशी आपण आम्हाला अमूल्य मार्गदर्शन केलं की कशा रीतीने ह्या वनस्पतींच्या स्वरूपामध्ये आपण ह्या सर्व प्रकारच्या आघातांवरती मात करू शकतो. स्पोर्ट्स इंजुरी विषयी जाणून घेत असताना बऱ्याचदा खेळाडूंची एक तक्रार असते की गुडघ्यामधले जे लिगामेंट्स असतात ते बऱ्याचदा खराब होतात. ACL आहे किंवा इतरही सर्व प्रकारचे विविध प्रकारचे खेळाडूंना दुखापती होत असतात. त्यांना काय करून मार्गदर्शन करता येईल? कसं होतं, क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा बॉलिंग करून लोकांचे खांदे जे आहे ते खराब होत असतात आणि बऱ्याच वेळा टेनिस एल्बो सारखा आजार आहे तो उत्पन्न होत असतो. मिनिसस स्टॉन जो आहे फुटबॉलपटू जे असतात त्यांच्या बाबतीत होतो किंवा पाय घसरून पडताना किंवा बॅलन्स जर गेला तर त्याच्यामुळे उत्पन्न झालेले जे लिगामेंट टेअर जे आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आढळून येत असतं. तर ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काय, तिथं नवीन रक्ताचा प्रवाह जर उत्पन्न करता आला आणि तिथलं टिश्यू रिफॉर्म करणाऱ्या गोष्टी जर पोटात दिल्या गेल्या तर त्याचा खूप उत्तम उपयोग होत असतो. तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायला लागतं, तर ह्या लोकांना इंजुरी झाल्यानंतर किंवा नंतर सुद्धा जलोकावचारण किंवा जळवा लावायचे असतात. तर त्या जळवा मी मुद्दामून इथं आणलेले आहेत. जळवा हा असा प्राणी आहे की हार्माफोडाइट आहे. याच्यात सेक्स दोन्ही एकाच शरीरामध्ये असतात. स्त्री आणि पुरुष एकाच शरीरामध्ये असतं, आर्थोमध्ये जसं असतं तसं. आणि दूषित रक्त नष्ट करण्यासाठी आणि चांगल्या रक्ताचा प्रवाह उत्पन्न करण्यासाठी हे लावलं जातं. आईच्या पोटामध्ये असताना गर्भाच्या शरीरात जे रक्त आहे त्याच्याच पद्धतीचं रक्त या वनस्पती या प्राण्याच्या लाळेतून उत्पन्न होणारं जे हिरोडीन नावाचं द्रव्य आहे त्याच्या साहाय्याने उत्पन्न होत असतं असं म्हणता येईल. इतपत त्याचा चांगला परिणाम येतो. तर ज्यावेळेला कोणतीही स्पोर्ट्स इंजुरी होते त्यावेळेला तिथं जलोकाचरण करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आत्ताचा कोणताही खेळाडू अंगाला तेल लावत नाही, तर तेलाचे काही विशिष्ट प्रकार आहेत ते करणं आणि तैलधारा करणं
किंवा जीवनीय गण आहे त्याच्या दुधाची धार तिथं ठेवणं, असं जर केलं गेलं तर हे जे लिगामेंट्स आहेत ते उत्तम पद्धतीने भरून येतात असं लक्षात येतं. कोणत्याही गोष्टीला असलेला मज्जातंतूचा सप्लाय यावेळेला दुरुस्त करणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यावेळेला पाठीच्या मणक्यांच्यावरती काही लेप विशिष्ट देणं हे जर केलं गेलं तर तिथला मज्जातंतूचा सप्लाय आणि रक्तप्रवाह जो आहे तो प्राकृत केला जातो आणि नवीन टिश्यू जे आहेत त्या रिफॉर्म व्हायला लागतात. ह्याच्याबरोबरीनं ती टिश्यू चांगली होण्यासाठी आता ब्रेन इंजुरी असताना किंवा पाठीच्या मणक्याच्या संबंधाने मज्जारज्जू विकृत असताना काही तूपं सांगितलेत आयुर्वेदामध्ये. महामायरी घृत, महापैशाचिक घृत ही सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती 30-30 ml एवढी घ्यायची असतात आणि नंतर रसायन विधी जर केला गेला तर हे सगळं टिश्यू जे आहे ते नवीन तयार होऊ शकतं. आधीच या लोकांचं करिअर जे आहे खेळाडूंचं हे 30शीपर्यंत प्राय संपून गेलेलं असतं आणि नंतर काय करायचा असा प्रश्न येतो. त्यावेळी जर ह्यांची इंजुरी होऊन जर आधीच जर हे गोष्ट घडलेली असेल तर त्यांच्यावरती शारीरिक मानसिक आघात तर होतोच, आर्थिक आघातही होतो आणि त्याच्याबरोबर देशाचंही नुकसान होत असतं. तर हे लक्षात घेत असताना तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा, कुठेही बाहेरच्या देशामध्ये जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेत असा, परंतु जवळच्या वैद्याच्याकडे जाऊन तो वैद्य काय म्हणतो आणि आपलं भारतीय आयुर्वेदिक शास्त्र काय म्हणतं हे बघणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आता सांगितलेले उपचार आणि त्याबरोबर बस्ती चिकित्सा जर केली गेली तर अप्रतिम परिणाम उत्पन्न होतात आणि तुमची करिअर जी आहे ती पुन्हा चांगली सुरू होऊ शकते. येस, आपण ह्या अनुषंगाने ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती अपघातामुळे होणाऱ्या आजारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं विविध प्रकारचे आघात, ज्याच्यामध्ये रोड ऍक्सिडेंट्स आहेत, रोड ऍक्सिडेंटमुळे होणारे आघात आहेत, म्हणजेच रस्त्यावरील होणारे अपघात आहेत. या अनुषंगाने विविध प्रकारचे इतरही भाजण्यासारखे प्रकार आहेत ज्याच्यामुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात, किंवा इमारत कोसळल्यामुळे असो किंवा घरामध्ये पडल्यामुळे असो, खेळाडूंना होणारे दुखापती असो, या विविध प्रकारच्या अपघातांमुळे होणाऱ्या दुखापतींवरती आता विश्वामृत उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. पण त्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालय पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि केवळ अपघातामुळे होणारेच आजार नव्हे तर सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी, ज्याच्यामध्ये मधुमेह, बीपी, हृदयरोगासारखा आजार असो, कॅन्सरसारखा भयावह आजार असो किंवा श्वसनविकार, दम्यासारखा आजार असो, त्वचा रोगांसारखा दीर्घकालीन आजार असो, पोट विकार असो, ऍसिडिटी, आम्लपित्त आहे किंवा मुळव्यात भगंदर ज्याला पाईल्स स्पिश्युला म्हटलं जातं, सर्व प्रकारच्या आजारांसाठी आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आजचा जो कार्यक्रमाचा विषय खास करून अपघातामुळे होणाऱ्या इजा, ज्याच्यामध्ये आता आपण मेंदूच्या होणाऱ्या दुखापती आणि त्यामुळे उद्भवणारे कॉम्प्लिकेशन्स आणि ह्या अनुषंगाने वैद्यराजांचं आपण आता मार्गदर्शन घेणार आहोत. सर, कोमा हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि हे रुग्ण कधी कधी मतिमंदतेकडे सुद्धा जातात. तर अशा रुग्णांमध्ये काय करता येईल आपल्याला? कसं होतं, बऱ्याच वेळा ऍक्सिडेंट झाल्यानंतर कोमामध्ये गेलेला रुग्ण असतो, त्याच्यामध्ये आतमध्ये जो ब्लड क्लॉट आहे तो विरघळवायचा कसा हा प्रश्न येतो. बरं, आता ऑपरेशन करून ते काढण्याचा प्रयत्न केला जातो, काही वेळेला तो यशस्वी होतो, काही वेळेला तो होत नाही आणि मग नंतर काय व्हायला लागतं की संपूर्ण हात आणि पाय ते हळूहळू सुकायला लागतात आणि रुग्ण जो आहे तो मतिमंदत्वाकडे जायला लागतो. प्लस त्याच्याबरोबर पॅराप्लेजिया किंवा संपूर्ण अंगारची वारं गेल्यासारखा परिणामही येत असतो. तर मगाशी दाखवलेला जो लेप आहे हळद, बांबू शूट आणि त्याच्याबरोबर वेखंड जे आहे त्याचा लेप खूप अप्रतिम काम या लोकांसाठी करत असतो. ह्याच्याबरोबर आयुर्वेदातली जी स्टेम सेल थेरपी मी मगाशी सांगितली, वनस्पतींचे वेगवेगळे रस वापरणं, त्याचे अर्क वापरणं आणि त्या पाठीच्या मणक्यात कुठं विकृती आलेली आहे त्याच्यानुसार काही विशिष्ट वनस्पती जे आहेत त्या षटचक्रांच्या नुसार आपल्याला वापरता येत असतात, त्याचा वापर करणं हे गरजेचं असतं. असे लोक जे आहेत की जे बुडालेले आहेत पाण्यामध्ये आणि त्यांना पटकन बाहेर काढलेलं आहे पण ते बेशुद्ध आहेत, तर त्यांना प्रथमोपचार जे आहे ते केल्यानंतर काही गोष्टी करायला आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. अर्धवट गळफास लागलेला आहे किंवा अर्धवट मानेला काहीतरी मार लागलेला आहे आणि पाठीच्या मणका जो आहे मानेतला तो दुखावला गेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आतल्या मज्जारज्जूवरती आलेला आहे किंवा पाण्यामध्ये बुडालेले हे लोक आहेत. तर हे जेव्हा बाहेर येतात त्यावेळेला एक पाण्यात बुडालेल्या लोकांसाठीचा एक प्रयोग आयुर्वेदाने सांगितलेला आहे, तो करणं खूप गरजेचं आहे. होता येईल तेवढं मोठ्या प्रमाणावरती मीठ जे आहे ते जवळ गोळा करायचं आणि डोकं सोडून बाकीचं संपूर्ण शरीर त्या बुडलेल्या व्यक्तीच्या मिठाने झाकायचं. तर शरीरातलं पाणी जे आहे ते शोषून घ्यायला हे सुरुवात करतं. फुफ्फुसातलं पाणी सुद्धा त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडायला लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्या माणसाचा श्वास पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते. तर हा प्रयोग साधारण 1.25 तासापर्यंत सुद्धा करता येत असतो. ही एक गोष्ट महत्वाची आहे. त्याच्याबरोबर काकणकाजी गण नावाचा 20 अध्यायामध्ये चरकाचार्याने गण सांगितले, त्यातली ही वनस्पती इथं ठेवलेली आहे. ह्याला महानिंब असं सुद्धा म्हणतात काकण.
संकणक आणि ह्याच्यात 5 ते 6 वनस्पतींचा लेप जो आहे तो पोटामध्ये आत पोटात घेण्यासाठी सुद्धा आहे आणि नस्य म्हणजे नाकामध्ये टाकण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे. तर अर्धवट बसलेला गळफास, झालेला श्वासावरोध, त्याचा हृदयावरती फुफ्फुसावरती आलेला परिणाम, त्याचा मेंदूवरती आलेले परिणाम आणि ब्रेन डेथची जी सुरुवात आहे ती थांबवण्यासाठी जुन्या ऋषीमुनींनी हे औषध सांगितलेलं आहे. तर बऱ्याच वैद्यांनी याचे प्रयोग केलेले आहेत आणि ज्यावेळेला इमर्जन्सी कंडिशन अशी येऊन गेलेली असते आणि आधुनिक शास्त्राचे उपचार चालत नाही त्यावेळेला तरी ऍटलिस्ट या गोष्टींचा वापर जो आहे तो लोकांनी करून घेणं हे खूप गरजेचं असतं. ह्याच्याबरोबर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये छोटासा प्रश्न जाता आता की जसं हे बाहेरचे आघात आहेत तसंच इंटरनल आघात म्हणजे हृदयरोग असो किंवा म्हणजे हार्ट अटॅक असो किंवा ब्रेन अटॅक, पॅरालिसिस, अशाही वेळेस काही समस्या निर्माण होतात. अशा वेळेस लिफ्टमध्ये अडकलेली माणसं वगैरे जी असतात अशा वेळेला काय आहे, नाकाचा शेंडा जो आहे तो फक्त दाबून धरणं असं जरी केलं तर इमर्जन्सी कंडिशन ज्या आहेत त्या बऱ्याच पटकन कमी यायला लागतात. काही प्रेशर पॉईंट किंवा मर्म जी सांगितलेली आहे त्याचा दबाव देणं हे गरजेचं आहे. हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला आपण माउथ टू माउथ रिस्पिरेशन देण्यावर ह्या सगळ्या गोष्टी करतो, पण आयुर्वेदाने असं सांगितलेलं की गार पाणी जे आहे ते संपूर्ण त्याच्या अंगावरती जर टाकलं गेलं तर शरीराचा संकोच होतो रक्तवाहिन्यांचा आणि व्हॅस्क्युलॅरिटी हृदयाकडची जी आहे ती वाढायला लागते आणि कार्डियक इन्सफिशियन्सी जी आहे रक्ताची ती चांगल्या पद्धतीने करेक्ट केली जाते आणि तो माणूस मरायचा वाचू शकतो. तर हा प्रकार जो आहे तो व्यवहारामध्ये करून बघणं हे खूप गरजेचं आहे. आणि ब्रेन स्ट्रोकच्या लोकांना लगेच तो त्रास झाल्यानंतर इमर्जन्सी कंडिशनमधनं बाहेर काढल्यानंतर विरेचन किंवा जुलाब द्यायचं. स्नेहनम स्वेदसंयुक्तम पक्षाघाते विरेचनम असं जर केलं गेलं तर त्या माणसाच्या MRI मध्ये सुद्धा 15 दिवसामध्ये लगेच फरक पडायला लागतात आणि त्याच्या अंगावरचं वारं गेलेले जे आहे ते सुद्धा दुरुस्त व्हायला सुरुवात होते. सर आता आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल, कारण मानसिक धक्का सुद्धा हा शारीरिक धक्क्याबरोबर असतो. बरोबर आहे. मानसिक त्रास ताण जे आहेत ना ते बरेच कामगार मजूर वगैरे लोकांना वेगवेगळ्या गोष्टीमुळे येत असतात. तर त्याच्यासाठी त्यांनी ध्यानधारणा जी आहे ती करायला पाहिजे. अन्न जे आहे ते सात्विक घेतलं जायला पाहिजे. ह्युमिडिटी जी लेवल जी आहे ती जर 60च्या पुढे जायला लागली तर त्रास उत्पन्न होऊ शकतो. टेम्परेचर जे आहे ते 80 डिग्री फॅरेनहाइटच्या पुढे जायला लागलं तर मानसिक अस्वास्थ्य उत्पन्न होत असतं. तर मध्ये मध्ये 5 तासानंतर अर्धा तास सुट्टी घेणं हे त्या कामगारांनी करायला पाहिजे. त्याच्याबरोबर शिरोधारा आणि बस्ती यापन बस्ती आहे त्याचा वापर त्यांनी करायला पाहिजे. यस, म्हणतो हा एक मोलाचा सल्ला होता सर्वच लोकांसाठी की आपण जरूर मध्ये ब्रेक घ्या, विश्रांती घ्या आणि अनुषंगाने शिरोधारा, शिरोलेपासारखे प्रयोगही आपण करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं